इथे मी मार्केटमधून फ्रेश अरबी घेतलेली आहे. अरबी म्हणजेच अळूचा कंद, याला इंग्लिशमध्ये टारो रूट्स असे म्हटले जाते. ही मी फ्रेश अशी मार्केटमधून अरबी आणलेली आहे. आता ही मातीमध्ये असल्यामुळे, कंदमूळ असल्यामुळे हिला स्वच्छ अगदी धुवून घ्यायचे, कारण त्याला बरीच माती आहे. अरबी किंवा अळूचा कंद ही भारतीय घरामधील सर्वात दुर्लक्षित भाज्यापैकी एक आहे. आपण भाजी घ्यायला जातो तेव्हाही अनेक वेळेला असे घडते की अळूचे कंद आपल्या समोर येतात आणि आपण मात्र दुर्लक्ष करून पुढे जातो. खडबडीत आणि मातीचा पृष्ठभाग असलेल्या या भाजीची चव साधारण तर आहेच, आणि ती बहुतेक जणांच्या मेन्यूमध्ये येतही नाही. पण अरबी खाण्याचे अनेक फायदे आहेत, ते आणि फारच कमी लोकांना माहिती आहेत. इथे मी अरबी जी आहे ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ह्याचं वरचं साल जे आहे ते आपण काढून घ्यायचं आहे. अगदी त्याला स्वच्छ असं क्लीन करून घ्यायचंय, कारण ह्यामध्येही आपण हे कितीही धुतली तरी थोडीफार ह्याच्यामध्ये माती राहतेच. म्हणून पुन्हा एकदा त्याच्यावरचं साल काढून घेतल्यानंतर त्याला पुन्हा कापून झाल्यानंतर पाण्यामधून एकदा काढून घ्यायचंय, कारण आतमध्ये असलेला त्याचा जो चिकटपणा आहे तो देखील आपल्याला घालवायचा आहे. अरबी खाण्याचे हे बघा, मी इथे अशी त्याला स्वच्छ असं साफ करून घेतलेलं आहे. अरबी खाण्याचे बरेच फायदे आहेत, जे बरेच कमी लोकांना माहिती आहेत. अरबी खाल्ल्यामुळे, आणि जर तुम्ही खात नसाल तर तुम्ही त्याचे फायदे गमावू शकता. अळूच्या कंदाला वैज्ञानिक दृष्ट्या कोलोकेशिया एस्कुलेटा म्हणून ओळखले जाते, आणि हे अरासी देखील अनवनस्पतीच्या कुटुंबातून आहे. दिसायला आकर्षक नसले तरी पोषक तत्वांचे पॉवर हाऊस मानले जाते. अरबी आवश्यक पोषक तत्वांनी भरलेली तर आहेच, आणि ही खाल्ल्याने आपल्या आरोग्याला देखील फायदा होतो. कारण अरबीमध्ये फायबर तर आहेच, पण विटॅमिन B6, विटॅमिन E, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅग्नीज आहे. ही अशी छोटी छोटी अगदी कापून घ्यायची आहे, आणि पुन्हा एकदा ह्याला कापून घेतल्यानंतर आपण पाण्यामध्ये घालून त्याला स्वच्छ असं धुवून घेणार आहोत. अरबी खाल्ल्याने डोळ्याचे आरोग्य जे आहे ते सुधारते. अरबीमध्ये जे आहे, या कंदामध्ये विटॅमिन C सारखे खनिज आहे, जी प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक आहे. अरबी खाल्ली तर त्यातून आपल्या शरीराला पुरेसे विटॅमिन C मिळेल. विविध रोगांशी लढण्यास शरीराला मदत करेल. रक्तातील साखर, अरबीमध्ये 2 प्रकारे कार्बोहायड्रेट्स असतात, एक म्हणजे फायबर आणि एक प्रतिरोधक स्टार्च असतात, जे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर मानले जातात. स्टार्च मानवाद्वारे पचले जाऊ शकत नाही, म्हणून ते शोषले जात नाही आणि रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करत असतात. अरबी खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते, त्यामुळे खाल्ल्यानंतर साखरेची अचानक वाढ टाळता येते. ज्यांना युरिक ऍसिड असेल ते देखील अरबी खाऊ शकतात, कारण अरबी खाल्ल्याने किंवा अळूचा कंद खाल्ल्याने युरिक ऍसिड लगेच कमी होते.